त्याला ओव्यात अजून लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला आनंद नाही. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुका झाला. माना नाही तर नका मानू, पण ह्या माणसाच्या देवाच्या पिंडातच समाजसेवा आहे. असं घडणार नाही. लहानपणी कोणी करतं? लहानपणी काय तेवढं विशेष नाही. डुकराचं पिलू लहानपणी कोणालाही वाटतं कीच घ्यावा, इतकं देखणं राहत. डुकराचं पिलू पहा तुम्ही, इतकं स्मार्ट. बरेच लोकांच्या स्टेटसला आहे. स्टेटसला आहे डुकराचं पिल्लू, लई देखणं. कोणाला वाटतं प्लीज किस मी, असं वाटतं त्याला. पण मोठं झालं त्याच्यापासून बाजूला जातो. का? महाराजांची भाषा आहे. महाराजांची भाषा आहे. करिता कवित्व न होती संत, संताचे ते आप्त न होती संत. कधी घडणार नाही, कधी घडणार. त्याला काय लागतं त्याचं उत्तर इथं आहे. त्यांच्या वाढदिवसाला जमलेले नातेष्ट नातेवाईक मित्र परिवार स्टेजवर उपस्थित समोरून मान्यवर सर्व क्षेत्रातली माणसं सगळ्यांच्या वतीनं आपण ह्या तरुणाला तरुण एक शक्ती आहे. फक्त त्याला 100 वर्ष आयुष्य देवाने देऊ नये विश्वजनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं का? आता वाढदिवसाचे अभंग कीर्तन करायची मोठी पंचायत. वाढदिवसाचे अभंग गाथ्यात नाही, कारण जेव्हा गाथा आला तेव्हा वाढदिवस नव्हते. वाढदिवस आता आले. आता हे यांचे तरी खरे आहेत. आता हे आपले एवढ्यांचे, आपले काय वाढदिवस खरेत काय आपले? आणि आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही बाबा. मोकार सोटार गडी घेऊन काय करत. गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. आपल्या वेळेस काच कॅलेंडर आलंय. मग आपल्या आईला विचारलं की हे कधी झालं, आपली आई म्हणायची भाऊ लई पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं आणि तो बापा अखेरात आंब्या वाडाकला त्या साली ठकी, आणि ढवळ्या शिळीला काळी बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बसू कुठं बुवा मी. मग गुरुजीने बसवलं 1 6 ते 10 6. 1 6 ते 10 6 ज्यांच्या जन्मतारखा सगळी गुरुजीची ऍडजस्टमेंट. आता यांची मजा आहे. आपल्याला शाळेत घातलं तर होतं काय? आपल्याला 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेलशिडी खायला सुरुवात केली. काय करायचं? आणि आपल्याला काय दप्तराची पिशी होती का खताची गोण? आणि तिथं काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा? आणि कमराला काय पट्टे होते, खरकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काय होतं आपल्याला तेव्हा? असं वड्याला पाणी राहायचं, अख्खी भोंगळी मंडळी वड्याला, पॅन्टी वड्याच्या कडाला मंडळी वड्यात, वाळूत पसरायचं आणि तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वाड्यालाच, अख्खी भोंगळी घ्या. एक वाक्य सांगा, आपल्या आईबापांनी आपल्यासाठी गाडी घेतली नाही, आपल्या आईबापांनी आपल्यासाठी बंगला बांधला नाही, पण आपल्या आईबापाने आपल्याला वाकून जगायचं कधी शिकवलं नाही. आपले आई बाप देवच होते. यावर तुमचं मत काय? आयनवर भाषण नका करू, आयनवर व्याख्यान. 80% कीर्तनकारांनी एवढंच केलंय सध्या. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं की. आणि आई बापावर बोलायचं पण लोकांच्या, आपल्या नाही. आपले तर मेले कवाय. मी सासरवाडीला राहायला गेलो, माझ्या आई बापाचं काय घेऊन बसलं. मला माझ्या मेवणीच्या बाळातपणाची काळजी, पण इकडं लोकांचे आई बापा रडू रडू सांगायचे महाराज, रडू रडू. नाही आयांवर भाषण करू नका, माना नाही तर नका मानू. महाराजांचं प्रमाणे माझं नाही, शुद्ध बीजा या गोष्टी रक्तात असल्याशिवाय घडतच नाही. जिजाऊचं रक्त होतं, छत्रपती घडले. आईसाहेबांचं रक्त होतं, माऊली ठरले. आईसाहेब वडिलांचं रक्त होतं, जगद्गुरू ठरले. आणि आई वडिलांचं रक्त आहे, देवा तरुणपणात कार्यकर्ता ठरला. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरिते दान
त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कोरोनाची काळजी घ्या. दुसरा मुद्दा संपला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आता अभंगात घुसायचं. मुद्दा असा आता फक्त बोलत जायचं. कीर्तनाला बोललं तर सूत्र बसा. माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही. हा ना हा नाहीला नाही. मोबाईल खाली घे. हा ना हा नाहीला नाही. गेला बॉम्बला. हा म्हणा नाही तर नाही मला. हा फायनल बरं का. पुन्हा डोकं नाही लावायचं. आता घुसलोय. जन्माला यावं लागतं का? यावंच लागतं आणि आल्यावर जावं लागतं. फायनल. मग जावं जर लागतं यावं का लागतं? जर जायचंच आहे तर यायचं का? उत्तर यायचं का? जायचं म्हणून. जायचं का? यायचं म्हणून. मग तुम्ही म्हणाल यायचं तर जायचंच का? यायचं म्हणून. पुरावा दुसरा अध्याय राहू द्या. पुरावा दुसरा अध्याय. उपजते नासे. नाचले पुनरपी दिसे. पुनरपी जनन पुनरपी मरण. 15वा अध्याय. आगा उपजणे आणि नेमणे म्हणजे जन्माला येणे जाणे. आपल्याला यायचंय खऱ्या जन्माची सफलता काय? यावं लागतं. आल्यावर जावं लागतं. मग जावं जर लागतं तर यावं का लागतं? जायचं म्हणून. मग यायचं कशाला? मागचं शिल्लक भोगायला. पुरावा 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले मानत जाणीचे बोले भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मेचे. अजून काही पुरावा? मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी 4 वेद मुखदगत वाणी गर्वामध्ये झाली सर्व आणि साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगू झाली. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैग्रा झालो नरदेही येता. फायनल झालं. मग आंधळा का झालो? बैग्रा का झालो? मुका का झालो? तर हे मागचं आहे भोगायचं जायचं. मग आता तुम्ही जे करता हे आत्ताच नाहीच. हे कधीच आहे? मागचं. आता बोलत जा. मागचं आहे म्हणजे आता हे काय करायचं आपल्याला? भोगायचं. आणि भोगून संपलं जायचं. भोगून संपलं जायचं. मग तुम्ही याला वशिलाय. रामाच्या बापानं भोगलं. तू कोण? तू कोण? देवाच्या बापाला चुकलं नाही भोगावंच. मग आता माणसं म्हणजे मरायचं. मरणं एवढं सोपं नाही. आपल्याकडे मरण ही कल्पना अजून लोकांच्या डोक्यातच घुसली नाही. माणसं मरणाला वाईट म्हणतात. चुकीचं आहे ते. मरण्याचा दिवस हा मंगलमय दिवस आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही आहे म्हणाल नाही म्हणा. हा आता काही लोक म्हणते बा सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होतं. हे पारावरच्या गप्पा आहे महाराज. सोमवारी मिळाला मालकरी सुद्धा नीट मरतात असं नाही. आता मी पोपटवानी बोलवतो. मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो. त्याचं काय सांगतात का? असं काही बावळटवानी लोक करतात. काही लोक म्हणे त्यानं काशी केली. काल जग माराय काशी केली. काशीचा नियम माहिती आहे का काय तुम्हाला? काशीला गेलेल्या माणसानं जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे तो.
बावळाटपणा झालाय सगळा. तो म्हणतो मी काशीत गेल्यापासून दाव्याचं खात नाही. तू दाव्याला आल्यामुळेच कावळा येईन तू बरं खातो झक मारायला काय खात नाही काय. हे कल्पना केल्यात लोकांनी. तसं नाही त्याला ओविये 12 येतात. मोक्ष देऊन उदार होई किर काशी शरीर ते ठाई वेच किजे. का काशीला गेल्यावर शरीर ठेवावं लागत. अशी बोगसगिरी नाही. सोमवारी मरण एकादशी मला चालतं काय. काही लोक म्हणले त्याच्या मावतीले लोक होते. लोक येणारच होते. तो तेवढ्याला पाजितच होता. म्हणजे दाव्याच्या भाषणासारखं. दाव्यात लोक म्हणतात त्यांचे दुःखद निधन झाले. मग निधन काय आनंदच होते. काही लोक म्हणतात ते आपल्यातून निघून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते गेलेच नाही. ते आपण बांधून नेले. ते पडेल होते सुतळीनं. असं काय करतात. ते उताने पडेल होते. तुम्ही उलटे आवळून नेले बांबून. ते गाव गेलं ते बिचार थोपडापासून पडेलच होतं. त्याला काय माहिती तुम्ही काय कुठं केले. म्हणून तर आपल्याकडे मारताना मागून मेल्यावर माणूस असं करतात. मागून मारा घालतात. गंध उद्योग केले निघा. गंज गावाची वाट लावली निघा निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ. मडक्यावाला म्हणतो माय मागे येण कस काय जातो मी नाही का पुढं तुला. तो म्हणला मग तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धोर का आला केलाय. धोराधोराने ये पण इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला मग भूक लागली. मग हा म्हणला भात बांधून आणला. भूक लागली म्हणजे मग भात तिथून जाय. हे नाही मला त्याला मरण्याच्या अटी सुद्धा तुम्हाला सांगतो एका मिनिटातच. हे भोगायचं तर आहेच पण मरण्याच्या अटी आहेत. महाराज मंडळी सगळे त्यांच्या पाठचे. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरण्याच्या अटी अशी बोगसगिरी नाही चालत. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं म्हणजे पहिला 15वाडा. उत्तरायण असावं. असं नाही चालत. ते असं चालत नाही. हॅन होऊ नये. ते काय चुलीपुढच्या गप्पा आहे का. धोतर चुली पैसे ठेवून बायकोला लाकडं लोटायची. काय देशात उलाढाल झाली. ती म्हणली धोतर जाळलं तेवढी माग आहे. इथं असं नाही. इथं 16वा अध्याय शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य ही तृणमाला आहे का नाही. ओवी बोला. हा 16व्या अध्यायात ओवी. एका मिनिटात सांगतो होतं. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. आता कोणता आहे नाही. उत्तरायण आता मरणाऱ्यांची संख्या कमी. आता नाही मरती लोक लई. पावसाळा सुरू झाला का उठला दणका. नाहीच पोळा खाऊन द्यायची. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावीत. शरीराचं तापमान समान असावं. आणि 6वी आठ माणसाची माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. माणूस खाता खाता मारावा. उपास करू नये. तुम्ही गुरुवार केले ना मागच्या महिन्यात. काही फरक नाही. काय उपयोग करायचे. तू पार्वती आरती करते. शंकर काळी पिशी घेऊन आला. काय उपयोग. पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणला कापून टाकेन कापून. वव्या त्याला 3ऱ्या अध्यायात मी वव्यांप्रमाण 5 पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही शरीरा न पिडावे. तुम्ही व्रतनियम न करावे. तुम्ही देवांतरा न भजावे. तुम्ही तीर्थासी न जावे. तुम्ही स्वधर्माते यशावे. वव्या त्याला तुम्हाला उपाशी मारायला सांगितलं कोणी. मरायचंय का बरं उपाशी. आता हे माया पोटात काहीच नसतं. काला बोंबवलाच तुम्ही. ताकद लागतच ना बोलायचं पोटात. उपाशी मरून देव भेटत नाही. आतला उपाशी मारायचा आणि बाहेर गण ठोकायचं म्हणजे उरफाट काम आहे का नाही. हे आमच्यासारखं झालं. लॉकडाऊन मध्ये कीर्तन नाही भजन नाही पखवत नाही येणं नाही. उठलं हरिपाठ. उघडा बम झाला. VIP चड्डी घुसला बाथरूम मध्ये. मग बादलीत बोट सुंदर ते ध्यानोबटेवरी दोड गार पाणी टाक देवाची दोरी बक्षण बरी. अंडरपॅन्ट वाळी का पाय चौवे दे जाणं शशाची कारणं. पप्प्याला म्हणावं सगळ्या कोंबड्या सोडून दे. साधूबोध झाला निर्णय ठला. त्या पप्प्याला लगे धरकुंबडी पाय अंड धरकुंबडी पाय अंड. अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देऊन ज्ञान. बशी वाजली घालीन लोटांगण. कुठून आणला हरिपाठ काय करत. आणि लगेच गंध उघडीतो. शेजारच्याला राम भाऊ आपल्याला पार भावबांधणी उघडून मारले. गंध उघडीतो पण काय करतो आपलं नशीब फुटकं. मला तर काही गोष्टी पार गाड्या पोत आल्या जाऊ मारू. काही गोष्टी कानानं ऐकावून सोडून द्यावा. भावबांधाच्या काही गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर झाल्या. भावबांधाने असं नव्हतं करायचं. कोणच्या पोटावर मारावं पण पाठीव मारू नाही. त्याला काही इलाज बोलला नाही. दंडात जोर नाही नसली तर मनगाटात ताकद नाही. काय आरती करतो. गाथ्यातलं प्रमाण त्याला अंगी लावणीया राख. डोळे झाकून करती पाप. ऐसे कैसे झाले भोंदू आणि कर्म करोनी म्हणती साधू. पुरावे सकाळ पोत घ्या आपल्याकडे. ते नाही चालत महाराज. तुम्ही माना नाही तर नका मानू.
थोडं पुढं सरकायचं. जन्माला यावं लागतंय आणि आल्यावर जावं लागतंय. मग आपल्या जन्माची सफलता काय? विहीर खोदणं, गाडी घेणं, बंगला बांधणं ही सफलता नाही. एक वाक्य लिहूनच ठेवा. रूपाच्या श्रीमंतीपेक्षा गुणाची श्रीमंती चिरकाल टिकते. काही काही माणसं मेकअप मध्ये अर्धा तास घालवतात. इकडं तर दुपार जाते, दुपार. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फेसिंग म्हणजे जीसीपीने खड्डे भरणे आणि रान सपाट करणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. असं अहो, ही रूपाची श्रीमंती कालांतराने कमी होते, गुणाची श्रीमंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. वय वाढलं का रूपाची श्रीमंती कमी होते. रूपाची जी श्रीमंती आहे, मेकअपची, पावडरची, स्नोची, लिपस्टिकची, कोणती ती श्रीमंती वयापरत्वे कमी होते. पण गुणाची श्रीमंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. म्हणून तर नुसते राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. नुसते योगी नाहीत, योगियांचे राजे आहेत. नुसते ज्ञानी नाहीत, ज्ञान चक्रवर्ती आहेत. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. उत्तम ज्ञानाची रूपाची श्रीमंती क्षणिक असते. लग्न मंडपातली नवी नवरी रविवारी लग्न झालं, अख्खा वराड नवरी पाहायचं, माका भयानक मेकअप. रविवारी नवरी गेली, मंगळवारी आली. ज्याचं लग्न होतं ते स्टँडवरच होतं. नवरी येणार तेव्हा नवऱ्या एसटी नाही यायच्या. पूर्वी नियम होता, पुरीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, चल कुठे गेली काय ते आता नाही. आणि मग ते नवरी उतरली एसटीतून, हे 10 मिनिटं तिच्याकडे पाहत होतो. हीच होती का रविवारी? बाह्य रंग, बाह्य रूपक जे आहे ते क्षणिक आहे आणि ज्ञानाचं रूपक आहे ते अंतर आहे. मग तुमच्या जन्माची सफलता तुम्ही देखण्या हाती नाही. तुमच्याकडे संपत्ती असं नाही. संपत्ती किती असतं हे प्रारब्ध असतं. काहींचं प्रारब्ध असतं, काहींचा प्रारब्धाने संपत्ती मिळत असते, पण ती चिरकाल टिक. वाक्य सांगू का? जी झाडं जास्त वागतात त्यांना चांगली फळं येतात, आणि ज्यांना चांगली फळं येतात ती झाडं वागतात, आणि जी झाडं वागतात ती वाचतात. हे वाकलेलं झाड आहे. मग अशी एवढं नाही मायबाप म्हणलं ते. सगळ्यांना भाषणाच्या सुरुवातीला पहिल्यांदा काय शब्द वापरले? मायबाप, बंधू भगिनी. याचा अर्थ ते वाकलं, आणि जे झाड वाकत ते टिकत. काही काही झाडं अशी आहेत कायम टाईट. कोणत्या शेतकऱ्याने येड्या बाबळीला युरियाची गोण घातली? का कोणत्या शेतकऱ्याने युरियाची येडी बाबळ फवारली? आणि कोणला पाणी? येडी बाबळीचं नावच काय? येडी बाबळ. तशी काही माणसं प्युअर येड्या बाबळीत. कवाय पा डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. जी झाडं वागतात तीच टिकतात. जी झाडं वागतात, ज्वारीचं ताट सरळ वाढलं ना त्याला कणीस येतो गोंडा, पण काहींना आकडा येतो. ज्यांना आकडा येतो ना त्यांना चिमण्या कमी खात्या, ते वागते. आणि ज्याला आकडा नाही, दाणेच नाही, गोंडा गोंडा. तुम्ही पहा, श्रीमंती काय घेऊन बसली? काहींच्या घरात कपाट भरून नोटा आहे पण म्हाताऱ्यांना चहा नाही. श्रीमंत लोकांचे बाप आहे ना, एक गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे हजर सकाळी दरिद्र्यवानी बाकड्यावर बसेल. आणि चहा कोणचा प्यायचा? सुताराचा, गावंड्याचा. आणि ते श्रीमंत लोकांना चहा पाहिजे. हे लोक माणूस किन नाही यांच्या ठोकायची म्हणून. मी म्हणते दादा चहा घेता का? द्या बाबा. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो जीसीपी घेतला आपल्या पोऱ्यानं. का तुला खड्डा घ्यायला घातला का? तुला चहाला पैसे नाही? त्या श्रीमंतीला ज्याची लंका सोन्याची होती तो मेला, तो या टपरीला काय करतो? अरे आतापर्यंत 3 जण वाकले नाहीत. एक रावण वाकला नाही, एक कंस वाकला नाही, आणि एक दुर्योधन वाकला नाही. हे 3 नमुने वाकले नाही. नमुनेवारी मेले. टपरीला नाव नाही राहिलं महाराष्ट्रात. वाचलं का तुम्ही कुठं? दुर्योधन पान स्टॉल वाचलं कुठं? वाचलं का? दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही.
वाकले नाहीत, कारण ते वाकले नाही ते टिकले. पण इथं अंगाला कपडे नाही, पत्नीला साडी नाही, पोळे बांधायला फडके नाही, वाकले लंका सोन्याची नगरी कमवून बसले. वाकले, अंगाला कपडे नाहीत, अंगाला कपडे नाहीत, बायकोला सुंदर साडी नाही, मग तर मित्र देवे भेटायला जायचंय, पोळे बांधायला फडके नाहीत, पण नगरी सोन्याची. वाकला, नगरी सोन्याची कमवून बसला. इकडे अंगाला वास सुटलाय, पदार्थ खायला काहीच नाही, पण उष्टी बोरा जगाच्या बापानं दनादना खाली. इकडे आथरायला काही नाही, चुलीवर चुलीत घालायला सरपण नाही, चुलीवर ठेवायला पातेलं नाही, हाय पातेलं त्याच्यात पदार्थ नाही, पण कन्या खायला जगाचा बाप झोपडीत आला. पा वाकल्याचा परिणाम किती मोठा आहे. इकडे लोकांनी वाळीत टाकलं, इकडे झोळी शेण टाकलं, पण जगाचा बाप स्वतःची मांडी स्वतःची पाठ तप्त करून बहिणीला मांडे घातले, पण जगाच्या इतिहासात कीर्ती कायमची राहिली. इकडे लोकांनी गाथा पाण्यात टाकला, पण वैकुंठाला न्यायला देवच आला. हे वाकल्याचं फळ आहे. जे वाकतात, काही काहींच्या दुकानाचं उद्घाटन लय मोठं राहतं, टोले चांग, 15 दिवसांनी लगेच बोर्ड, विकणे आहे, मोबाईल नंबर. लक्ष्मी नम्रतेनं टिकावं लागतं. काय मत आहे तुमचं? आमचं तसं झालं भजनांचं, महाराज लोकांचं. आम्ही मागला येडेवाणी करायचं 1 वर्षापूर्वी, जिरली 8 महिने. निमेनी गाड्या ऐकल्या, निमेनी मी ऐकली तर लोकांचं काय सांग. खूप माणसानं झाकून नाही ठेवायचं आपलं कधी. चांगलं राहायची सवय लागली आणि उत्पन्न बंद झालं. ती आहे नाही नाही महाराज तस. हा विनोद नाहीये महाराज. लक्ष्मी नम्रतेने दुप्पट होतेच. तुमचं काय मत आहे? आणि आपल्याकडे नेमकी काय नाही. पैसे आले हो, पैसे मोटरसायकल चाल कुत्र्याला लाद. तू कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. बायपास मध्ये जमीन गेली, 2,10,000 बुलेट घेतली त्यानं पहिल्या चेक मध्ये. पहिला चेक बायपास मध्ये जमीन गेली, 2,10,000 अशी बुलेट. मोठा हार हार नारळ घेऊन आला, 10व्या पुढे लावली, टाईट आला, धडाकला मिळाला, त्याचा हारावर गेला. आणि पाहता काय माहिती त्याला दुसरा हार आणायची सुद्धा गरज पडली नाही का. लक्ष्मी नम्रतेनंच टिकते महाराज, तशी चालत नाही. आणि ते प्रारब्ध लागतं, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. मग आपल्या जीवनाची सफलता पैसा कमवणं नाही, गाडी घेणं नाही. एक गाडी, बंगला, पाप्या, गुड्डी, पंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, बेडशीट, दिवा, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्या, नळ्या नळ्या, खंड खुंड, बोंबलं, सुट, अंडटर, फल, गुजिनवाऱ्या घाणं, हे सगळं लटकं आहे. तुमच्या ध्यानातच नाही काय काय सांगितलं. मग माणसाची इस्टेट किती? पावशे सुतळी, हातपाव, गुलाल, 3.5 बाबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरक, पण 1 रुपयाचा ठोकळा. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. अजून कोणता श्रीमंत बांगड महिला मंडळ तुम्ही सगळं एकट्या करू शकता. सगळं सगळं तुम्ही एका घराची 2 घरं 10 मिनिटात करू शकता. 2 सख्या भावांची कुदाकुदी तुम्ही 20 मिनिटात लावू शकता. मटण तुम्ही अर्ध्या तासात शिजू शकता. चांगल्या घराचा बोंग्या तुम्ही कधी करू शकता. पण तुम्ही एक गोष्ट एकट्या करू शकत नाही. तुम्ही पापड एकट्या करू शकता, लोणचं एकट्या करू शकता, चपात्या एकट्या करू शकता. भांडण सुद्धा एकट्याच करता. काय का बाया, कुत्र्याला लातान, मांजराला लातान. एक बाई तर कुत्र्याला म्हणली तुझ्यामुळेच माझ्या संसाराचं वाटवलं जात. तो कुत्रा म्हणला तुमचं कव जमलं मला माहीतच नाही. तू नवरी संघ कलवरी होऊन आली तशी याच्या संघ गेली आम्हाला काय माहिती. तुम्ही सगळं करू शकता पण एक गोष्ट करू शकत नाही. काय माहिती का? कुरडाया. कुरडाया कराल, एकटी बाई करेल कुरडाया. कुरडाया करायला टोळी लागते. नाही तर तुलाही देख नाही कर कुरडाया, मरशील तू. कुरडाई करायची म्हणजे काय करावं लागतं ऐका. त्याला गहू घ्यायचे, ते भिजवायचे, पातेलं घ्यायचं, ते 3 दगडावर ठेवायचं, त्याला जाळ लागू नये जास्त म्हणून माती चोळायची, त्याच्यात ते गहू दळायचे, त्याचा चिक करायचा, तो खाट घ्यायची आणि त्याला स्वऱ्यात तो चिक घालायचा. त्याला 3 माणसं जजमेंट लागत आहेत. वर दाबणारी बाई मापात पाहिजे आणि खालची जागी पाहिजे. नाही तर वरची दांडगी दुंडगी बाई दिला कचका खाली कुरडा तयार झाला. तसं नाही चालत.
पूर्णही करायला 3 गोष्टी लागतात. स्वर्या दाबणारी बाई मापात पाहिजे. परमार्थ करायला 3 गोष्टी लागतात. भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. इथं यायचं आपल्याला. परमार्थ करायला मागच्या जन्मीचं पुण्य पाहिजे, आईबापाचा आशीर्वाद पाहिजे आणि संतांची पुण्याही पाहिजे. असं चालत नाही. आपण नुसते टापा आणतो. जग बदललंय. काय बदललंय? किती सुधरा, अजून लोक तोंडानच जेवतात. मग तू लय श्रीमंत आहे, खायची जागा बदलव ना. तुला कोण नको म्हण. सुधारलं. याला कोण सुधारलं म्हणा? गळ्यात माळ आली, मुखात नाम आलं, कंठात प्रेम आलं, जग सुधारलं. गळ्यात माळ आली, मुखात नाम आलं, कंठात प्रेम आलं, जग. असं सुधारण्याला काय करते? उभ्यानं जेवणे. पण इथंच जेवतो ना. काही माणसं म्हणते आता बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे? कसं जेव्हा झोपा ना तुम्ही, काही लोक डोळे झाकूनच झोपतात. मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपतो. उलट गरीबाला झोपे. रस्त्याच्या कडेला भिकारी गोरत आहे. कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. श्रीमंताच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम बोपळा. त्याची सावली पाहून मागं सरकवतो. त्याची सावली पडलंची नेवरून खाली मिळालं तिथे. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळे ओसाच्या थोडी ती बादली भर दूध होती. 3 म्हशीचं दूध काढी. तिला सर्दी होईन. याची लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली. मानक्यात घ्या, डोळ्याला अंधार आहेत. अगं बाई तू जगतीस का? जर त्यालाही मोकळं करीन, तोही गुंतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथानं काय करते त्या? अहो महाराज, तिथं 6 महिने आजार गेला तुमच्या हातात. घरी गेल्यावर एकटा हसतो. बाजू कीर्तन ऐकलं. अहो महाराज, भोग असले तर रोग आहे. असं कुठं नाही का? जिथं भोग नाही तिथं काल रे. टीव्ही पाहणं भोग आहे, डोळे जाणं रोग आहे, जुगार खेळणं भोग आहे, मुळ्यात उठणं रोग आहे, दारू पिणं भोग आहे, लिव्हर सडणं रोग आहे. काय कोणाला रोग याला येडे का काय? म्हणजे संपत्ती कोणाला नाही, प्रारब्ध आहे. रोग कोणालाही नाही, प्रारब्ध आहे. इथं राहतो आपण. या मुलाचं प्रारब्ध उत्तम आहे म्हणून एवढे लोक आहेत. म्हणून एवढे लोक आहेत. प्रारब्ध सांग आणि प्रयत्नही चांगले. नुसते प्रारब्धाला काय करता? मिशी जांभळं अडकलं तो लोटाय माणसाची वाट पाहत होता. तुम्हाला कोणी लोटलं तर बरोबर नाही. आता त्याचं उत्तर आहे का? गाडी घेणं सफलता नाही, बंगला बांधणं सफलता नाही, विहीर खोदणं सफलता नाही. जन्माची खरी सफलता आहे ती कोणती? इथं ऐका. माघ शुद्ध दशमीला अनुग्रह झाला, जीवनाची सफलता झाली. निवृत्तीनाथ भेटले, जीवनाची सफलता झाली. बाबाजी चैतन्य भेटले, जीवनाची सफलता झाली. विसोबा खेचार भेटले, जीवनाची सफलता झाली. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी भेटले, जन्माची सफलता. नामदेवरायाला विसोबा खेचर भेटले, जन्माची सफलता. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ भेटले, जन्माची सफलता. कारण वाक्य नीट ऐका. कारण ऐका. त्या दिवसापर्यंत सफलता नाही. बाबाजी चैतन्य भेटलेत माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आता आपण सफलता कशाला म्हणतो? वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून 12 काढलं, कमी मोकळा झालो, सफलता. लहानाचा पाळणा माया देखत हल्ला ना. जिला सून नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती. आणि जिनं भावाची केली तिला विचारा ना कस काय. तिचा अशी जिरली ती 1.5 महिना अगोदर विचारी ती दिंडी गावा निघणार आहे. दिंडी गावा तुमच्या खाचा पाय आमच्या दिंड्या बंद झाल्या. नाही महाराज, जम्मू करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. महाराजांची भाषा आहे. जोपर्यंत त्याची गाठ पडली नाही तोपर्यंत असं वाटतं. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना ते पोरग म्हणतं बायको करू दे, बाई कशी नीट करून टाकेन, बायको करू दे. माया पुढं गपची बस भाऊ, असंच म्हणायचं तो बाप. तो तर सासरवाडीत राहायला गेला. जोरी देखिली नाही पंचाना, असं नाही चालत. ते गाथ्याच्या बाहेर नाही, ते त्याच्यातलंच आहे. हा चला थोडं पुढं. तुम्ही पुढं जायचंच कवा, तिथंच राहायचं आपल्याला. विहीर खोदणं सफलता नाही, पण बाबाजी चैतन्य भेटलेत, सफलता झाली. विसोबा खेचर भेटले, सफलता झाली. जनार्दन स्वामी भेटले, सफलता झाली. आज ह्या बिचाऱ्याच्या जीवनाची सफलता झाली. काय झालं? वार गुरुवार होता, तिथी दशमी होती.
त्याला शब्द पहा किती सुंदर सुंदर आहेत. 4 संतांची नावं पहा किती सुंदर आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव. बोला जा. तुकाराम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. अर्थ ऐका. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. साखळी लावून घ्या. आता तिघांची साखळी लावा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. आता त्यांची नावं मोजा. निवृत्ती अक्षर 3. निवृत्ती 3 अक्षरे. निवृत्ती जो जप करील अहोरात्री तया सायुजता मुक्ती. ज्ञानोबाची अक्षर 4. 4 अक्षरे. ज्ञानदेव जो जप करील धोरणी भाव तया ब्रह्मपदी ठाव. सोपानाची 3 अक्षरे. सोपान ही 3 अक्षरे. जो उच्चारील मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे. मुक्ताबाईची अक्षरे 4. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सर्वदा धन संपदा पावेल. निवृत्तीचे 3. ज्ञानोबाचे 4. 4 आणि 3 7. सोपानाचे 3. 7 आणि 3 10. मुक्ताबाईचे 4 14. ऐशी 14 ही अक्षरे. जो उच्चारील मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे. ज्ञानदेव भेटी देईल जन्म आलो त्याचे. जन्म आलो त्याचे असं त्याला भेटी देईल. आता थोडं महाराज मंडळीसाठी माझा रथ युद्धाच्या मध्यभागी निवडून उभा कर. हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं. आता बाबा पहिल्या अध्यात उभे. अर्जुन म्हणत असे देवा. अर्जुनाला रथ मध्ये आणायला सांगितलं. कोणाला? बोला जा. देवाला. आता रथ हाकायला कोण? देव. धनुष्याला बाण लावेल कोण? अर्जुन. मोह कोणाला झाला? अर्जुनाला. अर्जुनाने सांगितलं युद्ध करायचं. मग ऐका आता. हा अर्जुन, हा अर्जुन, हे सगळे अर्जुन. अर्जुनाच्या रथाला घोडे 10. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. 5 आणि 5 10. हे झाले घोडे. 21,600 वेळा 24 तासात श्वासवास होतो. तो बंद झाला का प्रेत पडलं. हे चैतन्य जो चालवतो तो कृष्ण. हा रथ जो चालवतो तो कोण झाला? कृष्ण. झाला ना बरोबर. रथाला घोडे 10. अर्जुनाला काय झाला? मोह. मग सांगितली काय? मोमला. गीता. गीतेला अध्याय 18. ज्ञानेश्वरीला अध्याय 18. मग आता 18 अध्याय एका मिनिटात सांगतो मी तुम्हाला. एका मिनिटात तुमचे जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा. ब्रह्म एक, ब्रह्म एक, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसू 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व आणि 18 पुराण. पुरावा 18वा अध्याय. सौवेदी चान शस्त्री कारण 18 पुराणे हर्षिगाती आणि 18च्या 18 पुराण या अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी गेले. हे ज्यांच्या कृपेने गेले ते मला मिळाले. जन्म आलो त्याची. गहेणी निवृत्ती आदिनाथ गुरु पण केला अजून पुरावा त्याला. माग शीतदस्मी केला अंगीकार आणि मंत्र दिला राम. जन्म आलो त्याची. आता पुन्हा उलट फिरू तिथंच भंगवतो थोडा. ब्रह्म एक. मग एक माणूस गरीब आणि एक माणूस श्रीमंत का? याचं उत्तर प्रारब्ध. जळायचं नाही कोणावर. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं झालं. कंपनी खास नाही आणि तिला मेंटेनन्स लय आहे. परवडत नाही ते. तुमच्या काय का आपल्याला काय मग घेऊ दे तुला बरं. ब्रह्म जर एक आहे त्याला एक ओवी बरं का तिसऱ्या अध्यायात. माणसं एकमेकाला कमी का लेखतात. आता हे 2 पक्ष देत ना समोर आहेत. कीर्तन संपल्यावर हा म्हणतो हा कमी पडला, हा कमी पडला. याला उत्तर आहे तिसऱ्या अध्यायात. ज्ञाने विण नासिले